साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोग यांच्या वतीने दिला जाणारा बालस्नेही पुरस्कार सोमवारी राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष ॲडव्होकेट सुशीबेन शहा यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना प्रदान करण्यात आला. मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर येथील शानदार कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी बालकांच्या हक्काचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये राबवलेल्या विविध उपक्रमांच्या यशस्वीतेमुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. शाळाबाह्य मुलांचं सर्वेक्षण करून त्यांना प्रवाहात आणणं, वीटभट्ट्यांवरील कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी उपाययोजना करणं, बालकामगारांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं, बालमृत्यूंचं प्रमाण करण्यासाठी प्रभावी योजना राबवणं, कुपोषण निर्मूलनासाठी दत्तक बालश्रेणी वर्धन योजना राबवून त्यात कुपोषित बालकांचं पालकत्व देण्यात आलं. या 4,800 बालकांचं श्रेणीवर्धन झाले. याशिवाय छत्रपती संभाजीनगर म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता आणि सर्वांगीण विकासासाठी याशिवाय जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता आणि सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दशसूत्रीसारखा उपक्रम राबवला म्हणून त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.